नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आहे शुक्रवार. तर सर्वांना शुभ शुक्रवार. बघू शकता इथे पूजा झालेली आहे आणि इथे भगवान शिवाची पण पूजा करून घेतलेली आहे. मी तर बेलपत्री ठेवलेली आहे, त्यावरती एक प्लेट ठेवले आणि त्यामध्ये मी मोहळाचं मध टाकलेलं आहे. भगवान शिवाला खूप आवडतं. बघू शकता असे आपण 5 शुक्रवार करू शकता. एक बेलपत्र ठेवायचं आणि असं शेळ टाकायचं, त्यामध्ये मध टाकायचं. घरामध्ये लक्ष्मी खेचून येते आणि सुख समाधान ऐश्वर्य निरोगी असतं सर्वजण. तर ह्यासाठी हे उपाय नक्कीच करायचं मैत्रिणींनो. घरात बरकती असते आपल्या. हे पहा, उंबरवट्याला हळद लावून घेतलेली आहे. आज आहे शुक्रवार, बघू शकता तुम्ही. आणि इथे दिवा पण लावलेला आहे, धूप अगरबत्ती, तिथे स्वास्तिक काढलेलं आहे. बघू शकता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण उंबरवट्याला हळद लावायची असते. शुक्रवार, गुरुवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमा असं आपण हळद लावू शकता मैत्रिणी. बघू शकता अशी छान अशी पूजा उंबरवट्याची करून घेतलेली आहे लक्ष्मीच्या आगमनासाठी. हे पण छानसं स्वास्तिक काढलेलं आहे. तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा लावू शकते, तसं काही नसते बघा. हे पण लाल फूल ठेवलेलं आहे, अक्षदा टाकलेल्या आहे तिथे मी थोडीशा, आणि निरंजनाची पूजा करून नंतर दीपक जळवलेला आहे. बघू शकते तुम्ही, लावलेला आहे, सॉरी. हे पहा, खूप छान, मनाला सुद्धा प्रसन्न वाटते अशी पूजा जर केलं तर आपण. हे पहा, छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मैत्रिणींनो. तुम्ही पण नक्कीच अशी पूजा करताय का, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. किती सुंदर दिसत आहेत बघा हे फुलं. हे पहा, ज्यावेळेस आपण हळद लावतो ना, त्यावेळेस ना थोडंसं गंगाजल टाकायचं आणि गाईचं गोमूत्र असते ना, गवतर, ते सुद्धा टाकू शकते आपण. आणि ते मिक्स करून आपण अशी उंबरवट्याला हळद लावू शकता मैत्रिणींनो. निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते, पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये येते बघा. बघू शकते. हे पहा.